दरबारात बसून लोकांच्या तक्रारी ऐकत होते. त्यावेळी एक गरीब विद्यार्थी त्यांच्या समोर आला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. महाराज म्हणाले, बाळा, तू एवढा दुःखी का आहे? विद्यार्थी म्हणाला, महाराज, मला शिकायचे आहे, पण माझ्या वडिलांची आर्थिक परिस्थिती खूप गरीब आहे. माझ्याकडे शाळेची फी भरण्यासाठी पैसे नाही. मला आता शिक्षण सोडावे लागणार आहे. हे ऐकताच महाराजांना खूप वाईट वाटले. त्यांनी त्याची संपूर्ण माहिती काढली व त्याच्या शिक्षणाचा सर्व खर्च राज्यातून काढण्याचा आदेश केला. एवढेच नव्हे तर पूर्ण अनेक गरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे, शिष्यवृत्ती आणि मोफत शिक्षणाच्या योजना सुरू केल्या. काही वर्षांनी तोच विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन मोठ्या पदावर कार्य करू लागला. तो महाराजांना भेटण्यास आला आणि म्हणाला, महाराज, तुमच्या मदतीमुळेच माझे आयुष्य घडले, अन्यथा मी शिक्षणापासून वंचित राहिलो असतो. तेव्हा महाराज म्हणाले, गरीब मुलाला शिक्षण देणे हे एका व्यक्तीचे नव्हे तर पूर्ण समाजाचे भविष्य घडवणे होय. या प्रसंगातून आपल्याला हे समजते की शाहू महाराजांना शिक्षणाचे महत्त्व किती चांगले माहीत होते. त्यांनी शिक्षणाला समाज परिवर्तनाचे साधन मानले होते व शिक्षण हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि प्रगतीचा खरा पाया आहे. धन्यवाद. कुर्राची नजर, सिंहाची चाल, कुर्राची नजर, महिलांचा आदर, शत्रूंचे मर्दन, असेच असावे मावळ्यांचे वर्धन, असेच असावे मावळ्यांचे वर्धन, ही छत्रपती शाहू महाराजांची शिकवण. माझे नाव रोहन रामदास यादव. रामपूर माझे गाव. 6वीचा मी विद्यार्थी. ज्यांनी आंतरजातीय विवाहाची सुरुवात केली, रोटीबंद, पेटीबंद यासारखे कायदे केले. अंधश्रद्धा निर्मूलन केली. असे मुलांच्या शिक्षणाची गंगा सुरू केली. असेच या महाराष्ट्राच्या मातीत होऊन छत्रपती शाहू महाराज त्यांच्याबद्दल शेवट एक कविता म्हणतो. आले किती गेले किती उडून गेला भरारा, आले किती गेले किती उडून गेला भरारा, संपलाही नाही आणि संपणारही नाही माझ्या राजांचा दरारा. धन्यवाद. गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मैत्रिणींनो, आज मला महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महान समाजसुधारक, शिक्षणप्रेमी व रयतेचे खरे राजा असलेल्या राजश्री शाहू महाराज यांच्याविषयी बोलण्याची संधी मिळालेली आहे. राजश्री शाहू महाराज यांचा जन्म 26 जून 1874 रोजी झाला. त्यांचे मूळ नाव यशवंतराव घाटगे होते. पुढे त्यांना कोल्हापूर संस्थानचे दत्तक म्हणून स्वीकारण्यात आले व ते कोल्हापूरचे छत्रपती झाले. राजा झाल्यानंतर त्यांनी राजकारणाचा उपयोग केवळ सत्ता म्हणून केला नाही तर समाजातील दुर्बल, गरीब आणि वंचित लोकांचे जीवन उंचवण्यासाठी केला. त्यावेळी समाजात जातीभेद आणि गरिबीचे मोठे संकट होते. गरीब आणि मागासवर्गीय मुलांना शिक्षण घेण्याची संधी मिळत नव्हती. हे चित्र बदलण्यासाठी शाहू महाराजांनी शिक्षणाला सार्वजनिक प्राधान्य दिले. त्यांनी अनेक शाळा, वसतिगृहे व स्कॉलरशिपच्या योजना सुरू केल्या. त्यांचा ठाम विश्वास होता की शिक्षण हे समाज परिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन आहे. एकदा शाहू महाराज साध्या वेशात आपल्या राज्याचा दौरा करत होते. तेव्हा त्यांनी पाहिले की एक गरीब मुलगा शाळेच्या बाहेर उभा राहून आज शिकणाऱ्या मुलांकडे पाहत आहे. त्यांनी त्या मुलाला विचारले, तू शाळेत का जात नाही? तो म्हणाला, मी गरीब आहे, माझ्याकडे पुस्तके नाही व मला प्रवेशही मिळत नाही. हे ऐकून शाहू महाराजांना खूप वाईट वाटले. त्यांनी तात्काळ त्या मुलाला शाळेत प्रवेश मिळवून दिला, पुस्तके दिली व त्याच्या पुढच्या शिक्षणाची व्यवस्था केली. एवढेच नाही तर राज्यातील कोणताही मुलगा केवळ गरिबीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठीही त्यांनी अनेक योजना सुरू केल्या. शाहू महाराजांनी अस्पृश्यता निर्मूलनासाठीही मोठे कार्य केले. त्यांनी सर्व जातीभेदातील लोकांना समान समजले. मंदिरे, विहिरी आणि सार्वजनिक ठिकाणे त्यांनी सर्वांसाठी खुली केली. त्यांनी समाजात समानता, बंधुभावता निर्माण करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. सन 1902 ला त्यांनी मागासवर्गीयांच्या नोकरीसाठी आरक्षण लागू केले. भारतातील सामाजिक न्याय इतिहासातील हा एक क्रांतिकारी निर्णय मानला जातो. त्यांनी कामगार, शेतकरी, महिला आणि गरीब
यांच्यासाठीही अनेक योजना राबवल्या. त्यांनी मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले व गरिबांना स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार दिला. मित्रांनो, शाहू महाराजांचे जीवन आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देतो की सत्ता, संपत्ती आणि पद हे स्वतःसाठी नाही तर जगाच्या कल्याणासाठी आहे. त्यांनी त्यांचे सर्व आयुष्य जगाच्या कल्याणासाठी समर्पित केले. म्हणूनच आजही त्यांना लाडाने रयतेचे राजा असे संबोधले जाते. आज आपण त्यांच्या जयंतीनिमित्त किंवा स्मृती दिनानिमित्त त्यांना अभिवादन करूया, त्यांच्या विचारांचे पालन करण्याची प्रतिज्ञा करूया. शेवटी एवढेच म्हणेन की ज्ञानाचा प्रकाश सर्वांपर्यंत पोहोचणारा, सामाजिक न्यायाचा पाया रचणारा आणि सर्वांच्या हृदयात घर करून राहणारा राजा म्हणजे राजश्री शाहू महाराज. धन्यवाद. जय जय महाराज. माझी नम्र विनंती. राजश्री शाहू महाराज यांचा जन्म 26 जून 1874 रोजी झाला व त्यांचे पूर्ण नाव यशवंतराव भातके असे होते व ते एक कोल्हापूर संस्थेचे राजे होते व त्यांना राजश्री शाहू महाराज या नावाने ओळखले जात होते. ते एक समाजसुधारक होते. त्यांनी समाजातील गोरगरीब, शेतकरी, कामगार व मागासवर्गीय लोकांच्या उन्नतीसाठी त्यांनी मोठे कार्य केले होते. त्यांनी शिक्षण हे समाजाच्या प्रगतीचे साधन आहे यावर त्यांचा दृढ विश्वास होता. त्यामुळे त्यांनी अनेक वसतिगृहे, शाळा सुरू केल्या व त्यांनी 1920 मध्ये आरक्षण लागू केले. मागासवर्गीय लोकांसाठी त्यांनी आरक्षण लागू केले व त्यांनी हा निर्णय सामाजिक न्यायाच्या दिशेने एका ऐतिहासिक पाऊल म्हणून मानला जातो व त्यातील अस्पृश्यतेने त्यांनी जातीभेद व विषमता पुसण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद. रयतेचे राजा, दीनदुबळ्यांचे कैवारी आणि समाजसुधारक राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनातील एक प्रेरणादायी घटना सांगणार आहे. ही गोष्ट आहे त्यांच्या लोकांप्रती असलेल्या प्रेमाची आणि न्यायप्रियतेची. एके दिवशी शाहू महाराज नेहमीप्रमाणे साधा वेश धारण करून लोकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी बाहेर पडले. त्यांना असे वाटायचे की राजवाड्यात बसून लोकांचे प्रश्न समजत नाहीत, त्यासाठी लोकांमध्ये जावे लागते. फिरत ते एका छोट्याशा गावात पोहोचले. गावात शांत होती, पण एका झाडाखाली बसलेला वृद्ध शेतकरी मात्र चिंताग्रस्त दिसत होता. शाहू महाराज त्यांच्या जवळ गेले आणि त्यांना विचारले, काका, तुम्ही एवढे चिंतेत का आहात? तो वृद्ध शेतकरी म्हणाला, साहेब, यंदा पाऊस कमी झाला, माझे पीक वाळून गेले, घरात खायला धान्य नाही, मुलांचे शिक्षणही थांबले आहे, आता काय करावे हे समजत नाही. हे ऐकून शाहू महाराजांना खूप वाईट वाटले. ते म्हणाले, काका, तुम्ही काळजी करू नका, तुमची अडचण दूर करण्याचा आपण प्रयत्न करू. दुसऱ्या दिवशी शाहू महाराजांनी त्या गावची संपूर्ण माहिती मागवली. त्यांना समजले की तो एकटा शेतकरी नाही तर संपूर्ण गाव पाण्याच्या समस्येने त्रस्त होते. त्यांनी तातडीने अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. ते म्हणाले, जर पाण्याअभावी शेतकरी त्रस्त असतील तर त्यांची मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. आपण तातडीने तलाव, बंधारे व पाण्याच्या सोयी केल्या पाहिजेत. अधिकाऱ्यांनी काम सुरू केले. काही महिन्यातच गावात विहिरी खोदल्या गेल्या, पाण्याचे साठे तयार करण्यात आले व शेतकऱ्यांना बियाणे आणि आर्थिक मदत देण्यात आली. पुढच्या वर्षी पाऊस चांगला झाला. शेतात हिरवीगार पिके डोलू लागली. गाव पुन्हा आनंदाने भरून गेले. तोच वृद्ध शेतकरी शाहू महाराजांना भेटण्यासाठी कोल्हापूरला आला. शाहू महाराजांच्या पायावर डोके ठेवले आणि म्हणाला, महाराज, तुम्ही नसता तर आज आमचे कुटुंब उपाशी राहिले असते. तुम्ही आमचे जीवन वाचवले. शाहू महाराजांनी त्यांना उभे केले आणि म्हणाले, काका, मी काही विशेष केले नाही. एक राजा म्हणून हे माझे कर्तव्यच होते. प्रजेचे सुख म्हणजेच राजाचे सुख. हे ऐकून तिथे उपस्थित असलेल्या सर्वांच्या डोळ्यात पाणी आले. मित्रांनो, ही घटना आपल्याला सांगते की शाहू महाराज फक्त राजा नव्हते तर ते जनतेचे खरे सेवक होते. त्यांनी गरिबांसाठी शाळा सुरू केल्या, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे उभारली, अस्पृश्यतेविरुद्ध लढा दिला आणि सर्वांना समानतेचा अधिकार मिळाला यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. म्हणूनच आज 100 वर्षानंतरही लोक त्यांना प्रेमाने रयतेचे राजा म्हणून ओळखतात. या कथेचा बोध असा आहे की खरा नेता तो नसतो जो फक्त सत्ता गाजवतो. खरा नेता तो असतो जो लोकांच्या दुःखात सहभागी होतो आणि त्यांचे जीवन बदलण्यासाठी झटत असतो. एक प्रसंग सांगणार आहे.
एकदा राजश्री शाहू महाराज हे त्यांच्या राज्याचा दौरा करत होते, तेव्हा त्यांनी पाहिलं की एका मुलाला शाळेत बसून दिलं जात नव्हतं, कारण तो मागासवर्गीय समाजातील होता. त्यांना त्याबद्दल खूप वाईट वाटले. त्यांनी त्या शाळेतील अधिकाऱ्यांना बोलवलं व सांगितलं की सर्व मुलांना शिक्षणाचा हक्क आहे, तो धर्म व जात बघून दिला जात नाही. त्यानंतर त्यांनी गरीब व मागासवर्गीय मुलांसाठी शाळा सुरू केल्या व वसतिगृहे आणि शिष्यवृत्तीही चालू केली. माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज मी आपल्यासमोर रयतेचे राजे, थोर समाजसुधारक व लोकहित शासक राजश्री शाहू महाराज यांच्याविषयी एक प्रेरणादायक प्रसंग सांगणार आहे. तो तुम्ही शांत चित्ताने ऐकावी ही अशी माझी नम्र विनंती. शाहू महाराज साध्या वेशात आपल्या राज्यातील लोकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी फिरत होते. तेव्हा त्यांना एक वृद्ध शेतकरी भेटला. तो खूप चिंतेत आणि दुःखी दिसत होता. तेव्हा त्यांनी त्याला प्रेमाने विचारले, काका, तुम्ही एवढे दुःखी का आहात? तेव्हा तो म्हणाला, महाराज, यंदा पाऊस खूप कमी झाला आहे, त्यामुळे पीक खराब झाले आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा याची मला खूप चिंता वाटत आहे. त्याचे दुःख ऐकून महाराजांना खूप वाईट वाटले. तेव्हा त्यांनी त्याच्यासाठी पाणी पुरवठा सिंचनाच्या आर्थिक मदतीच्या योजना सुरू करण्याचा आदेश दिला. या मदतीमुळे अनेक शेतकऱ्यांचे जीवन सुधारले. काही दिवसांनी तो शेतकरी आनंदाने आला आणि म्हणाला, महाराज, तुमच्या या मदतीमुळे आमचे जीवन पुन्हा उभारले. तेव्हा शाहू महाराज हसून म्हणाले, राजा तोच जो आपल्या प्रजेच्या दुःखात आपले दुःख समजतो. मित्रांनो, यातून आपल्याला काय समजते की शाहू महाराज हे केवळ एक राजे नव्हते, तर प्रजेच्या सुखादुःखात सहभागी होणारे एक लोक